नमस्कार, सरिताज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत चायनीज वेज फ्राईड राईस। तर चायनीज म्हटलं की आपण शक्यतो बाहेर जाऊन खायला किंवा बाहेरूनच ऑर्डर करायला प्रेफर करतो, कारण आपला घरामध्ये बनवलेला चायनीजचा कोणताही प्रकार त्याला तसं स्मोकी फ्लेवर येत नाही। स्पेशली फ्राईड राईस अगदी बाहेर बनतो त्याप्रमाणे मोकळा बनत नाही, आणि तसं स्मोकी फ्लेवर आणण्यासाठी काय करायचं हे आज आपण इथे बघणार आहोत। तर आज आपण पटकन बघून घेऊयात की फ्राईड राईससाठी भात कसा बनवायचा। इथे मी 1 वाट्या लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे। याला मी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेते। तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर त्याला साधारण 15 ते 20 मिनिटं नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। भिजत ठेवल्यामुळे काय होतं, तांदळाचा स्टार्च निघून जाऊन तो चिकट न होता अगदी मोकळा बनतो। तर तांदूळ आपला भिजतोय, 10 मिनिटं झालेली आहेत भिजून। तोपर्यंत मी तांदळाच्या 8 पट पाणी, म्हणजे 1 वाटी पाणी असेल, 1 वाटी तांदूळ असेल तर 8 वाट्या पाणी गरम करायला ठेवायचं। त्यामध्ये घालूयात 1 ते 2 टेबलस्पून तेल किंवा तूप आणि चवीपुरतं मीठ थोडंसं जास्त घालायचं आहे। आणि हे आपल्याला व्यवस्थित हलवून हाय फ्लेम करून याला उकळी येण्याची वाट बघायची आहे। तर याला उकळी आलेली आहे या पाण्याला। आता आपण जो तांदूळ भिजवला होता त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढायचं आहे, आणि जो भिजलेला तांदूळ आहे तो यामध्ये आपल्याला सोडायचा आहे उकळत्या पाण्यात। लक्षात ठेवा, आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून एक 10 मिनिटं उकळवून घ्यायचं आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। आपण बघूया तांदूळ आपला कसा शिजलाय। तांदूळ काय भिजल्यानंतरही त्याचे तुकडे होतात, त्यामुळे तुकडे झाला म्हणजे तांदूळ शिजला असं नाही, तो असा मॅश झाला की तांदूळ शिजला समजायचं। तर मी आता गॅस बंद करते आणि यामधलं एक्स्ट्राचं पाणी मी स्ट्रेन करून काढणार आहे। तर अशा प्रकारे आपला सगळा तांदूळ मी इथे स्ट्रेन करून काढलेला आहे। आता याला एका मोठ्या ताटामध्ये आपण पसरवून घेऊया, म्हणजे तो मोकळा होण्यास मदत होते आणि पटकन थंडही होतो आणि याचा ओलसरपणा निघून जातो। तर भात आपला तयार झाला। आता भाज्या बघू काय लागणार आहे। तर 1 वाटी तांदळासाठी मी इथे घेतलेली आहे अर्धी वाटी बारीक चिरलेला फरसबी, अर्धी वाटी साल काढून बारीक चिरलेलं गाजर, तसंच अर्धी वाटी मटार घेतलाय आणि पाव वाटी पातीच्या कांद्याचा पांढरा भाग बारीक चिरून घेतलेला आहे। तर या सगळ्या आपल्या झाल्या भाज्या। तर आता आपण बघूया सॉसमध्ये आपल्याला काय लागणार आहे। सॉसमध्ये आपल्याला लागणार आहे 1 टेबलस्पून विनेगर, 1 टेबलस्पून रेड चिली सॉस, 1 टेबलस्पून सोया सॉस, अर्धा टेबलस्पून काळी मिरी पूड, चवीपुरतं मीठ आणि कांद्याची पात, म्हणजे पातीच्या कांद्याचा हिरवा भाग बारीक चिरून मी इथे घेतलेला आहे। तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचे, तिन्ही सॉस म्हणजे सोया सॉस, रेड चिली सॉस आणि विनेगर हे तिन्हीही एकत्र करायचे आणि हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचे। हे एकत्र केल्यामुळे काय होतं, आपल्या भाताला डार्क कलर येत नाही, म्हणजे काळपट होत नाही भात। तर आपण सुरुवात करूया। इथे मी घेतलेला आहे चायनीज वॉक। हा अशा प्रकारे ही लोखंडी कढई असते, खूप पातळ असते ही। यामुळे चायनीज बनवताना त्याला स्मोकी फ्लेवर येतो जेव्हा बाहेरचं आपण चायनीज खातो। याला अशा प्रकारे हँडलही असतो। तुम्ही बऱ्याच जणांनी चायनीज बनवताना पाहिलं असेल, बाहेर ठेल्यावर वगैरे बनवतात तेव्हा। तर यामुळे स्मोकी फ्लेवर यायला मदत होते, कारण हा खूप पातळ असतो। तर हा माझा वॉक थोडा मोठा आहे, यामध्ये 4 लोकांचा भात आरामशीर बनू शकतो। जर तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही नॉर्मल लोखंडी कढई वापरू शकता, फक्त ती थोडी मोठी असावी, म्हणजे भात हलवताना आपल्याला खूप मोकळ्याने हलवता येईल आणि तो तुटणार नाही। तर आता आपण सुरुवात करूया। हाय फ्लेमवर ही कढई गरम करायला ठेवायची आणि तापली की यामध्ये साधारण 3 टेबलस्पून तेल अशा प्रकारे कडेने सोडायचं आहे आपल्याला। तेल तापलं की यामध्ये आपण घालूयात बारीक चिरलेला लसूण। मी बारीक चिरलेला लसूण इन्ग्रेडियंट्समध्ये सांगायचं विसरले होते। अगदी 2 सेकंद लसूण भाजला की यामध्ये आपण भाज्या घालून घ्यायच्या आहेत। लक्षात ठेवा, आपल्याला भाज्या ह्या पूर्णपणे हाय फ्लेमवरच परतून घ्यायच्यात। जर आपण लो फ्लेमवर केल्या तर त्या मऊ पडतात, हाय फ्लेमवर केल्या तर वरून स्मोकी होतात आणि आतून क्रंची लागतात। तर 2 मिनिटं हाय फ्लेमवर आपण भाज्या परतून घेऊया। याला कंटिन्यू हलवायचं आहे, कारण नाहीतर ते जळू शकतात।
तर 2 मिनिटं झालेली आहेत। आता यामध्ये आपण घालूयात भाज्यांपुरतं मीठ। लक्षात ठेवा सोया सॉसमध्ये मीठ असतं, त्यामुळं आपण मीठ थोडं जपून घालायचं आहे। तुम्हाला हवं तर यामध्ये अजिनोमोटो किंवा MSG वापरू शकता, मी इथे वापरत नाहीये। आता यामध्ये आपण घालूयात मिक्स केलेला सॉस। बाहेर रेस्टॉरंटमध्ये जे मिळतं चायनीज त्यामध्ये MSG वापरलं जातं, पण ते हेल्थसाठी चांगलं नसतं म्हणून मी वापरत नाहीये। तर सॉस घातल्यानंतर अर्धा मिनिट आपण या भाज्या हाय फ्लेमवरच परतून घ्यायच्यात आणि मग आता यामध्ये आपण घालूयात शिजलेला भात। जर तुमच्याकडे कढई लहान असेल तर तुम्ही 2 वेळा हा भात बनवू शकता, म्हणजे भात आधी बनवून घ्यायचा आणि परतताना 2 भाग करून परतायचा। तर अगदी अलगद हाताने आपल्याला हा भात मिक्स करायचा आहे। यामध्ये घालूयात थोडंसं मीठ आणि काळी मिरीपूड। मीठ आणि मिरपूड घातल्यानंतर हाय फ्लेमवरच आपल्याला 1 ते 1.5 मिनिट आपण अलगद हाताने भात परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपल्या भाताला रंग डार्क आलेला नाहीये। तर 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे। आपला हा भात मी व्यवस्थित परतून घेतलाय। आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कांद्याची पात, म्हणजे जो पातीचा कांदा असतो त्याचा हिरवा भाग, आणि हे परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करूया। तर तयार आहे आपला व्हेज फ्राईड राईस। तुम्ही बघू शकता रंगही सुंदर आलाय। याला एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया आणि वरून गार्निश करूया हिरव्या पातीने। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशा छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।